सिद्धाननत्वार्धादिच चतुर्धाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवान अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वासल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 करोड़ महामुनिराजों की, आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज मरणकंडिका या महान ग्रंथामध्ये 16 प्रकारचे जे गुण असतात वयावृत्तीचे, त्या गुणांची प्राप्ती झाल्यानंतर नियमानं तीर्थंकर प्रकृतीचा बंध होत असतो, पण तो सगळ्यांनाच होत नाही. तर त्या ठिकाणी जे अत्यंत विशुद्ध परिणामांनी वयावृत्ती करतात त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध होतो. मग बाकीच्यांचं काय? तर आचार्य सांगतात की तीर्थंकर प्रकृतीचा जरी बंध नाही झाला तरी निरोगी शरीर, रूपवान शरीर, बल, वीर्य, धैर्य, तेज अशा अनेक गुणांची प्राप्ती वयावृत्तीच्या निमित्तानं मिळत असते, असं आचार्यांनी सांगितलं. अजून काय होतं तर सांगतात, लभमानो गुणानेवम वैयावृत्तपरायणा स्वस्थ संपद्यते साधु स्वाध्यायोद्यत मानस. आचार्य भगवान सांगतात, वैयावृत्त में तत्पर साधु बहुत से महान गुण प्राप्त कर लेता है, जबकि केवल स्वाध्याय में रत साधु अपने ही प्रयोजन में लगा रहता है. वयावृत्ती करणारा साधू असू दे किंवा श्रावक. आता इथं साधूंना सांगा लागलेत कारण संलेखनाचा विषय, पण श्रावक सुद्धा. वयावृत्ती करणारा साधू जो असतो तो महान गुणांची, तो श्रावक महान गुणांची प्राप्ती करून घेतो. कारण स्वाध्याय करणारा जो साधू किंवा श्रावक कोणी असला तर तो स्वाध्याय स्वतःसाठी करायला लागला आहे, त्यामुळं त्याला अन्य लोकांचं काही प्रयोजन नसतं. पण वयावृत्ती करत असताना आपल्याबरोबर इतरांचं सुद्धा रत्नत्रय, आरोग्य, धर्म या सगळ्या गोष्टी सुरक्षित राहाव्यात असं त्याला वाटत असतं. म्हणून तो निस्वार्थ भावनेनं अन्य साधूंची, समाधिस्थ साधूंची, रोगी साधूंची तो सेवा करत असतो. जैन धर्म स्वतःबरोबर इतरांचं सुद्धा जो कल्याण करतो त्यालाच जैन धर्म म्हटलेला आहे. केवळ स्वार्थ असणं हा पण व्यवहार धर्म सांगितला नाही, आणि केवळ दुसऱ्याचंच करत बसलं आणि आपल्याकडं लक्षच नसलं तर तोही धर्म परिपूर्ण सांगितला नाही. व्यवहार धर्माला परिपूर्ण त्यावेळेलाच म्हणलेला आहे. व्यवहारात सुद्धा जो फक्त स्वतःचं बघतो त्याला स्वार्थी म्हटलं जातं. आणि जो नुसता दुसऱ्यांचंच करत बसतो
त्याला काय विवेकवान म्हटलं नाही. जैन धर्मामध्ये स्वतःबरोबर इतरांचं जो चांगलं हित कल्याण करण्याची भूमिका ठेवतो त्यालाच परिपूर्ण व्यवस्था, परिपूर्ण मनुष्य व्यवहार धर्मातला म्हणतात. मग निश्चयामध्ये काय फक्त स्वतःच्या निज आत्म्याचं चिंतन, त्याचं ध्यान, त्याचं मनन आणि त्याच्याबद्दल स्वरूप आणि स्वभावाची प्राप्ती याचंच फक्त त्या ठिकाणी एकाग्र बुद्धीनं लक्ष केंद्रित करायला सांगितलं. पण आपण सगळीजण आता व्यवहारात जगतो आहे, तर व्यवहाराशिवाय कधी निश्चित निश्चय असत नाही. पहिला फूल काय पहिला फळ, पहिला फूल लागते काय डायरेक्ट फळ लागते? फूल. फुलाशिवाय फळं नाही. पण अशी पण 2-4 फळं आहेत ज्यांना फुलं नसतातच. उंबर, कटुंबर, वड, पिंपळ ह्यांना फुलं नसतात, ही डायरेक्ट फळं लागतात. आणि ती जैन धर्मामध्ये खाण्यासाठी अभक्ष्य सांगितलेत. ही सगळी फळं काय सांगितलेत? अभक्ष्य. म्हणजे खाण्यासाठी सुद्धा जिथं फुलापासून फळ बनतं तेच खाण्यायोग्य असेल तर स्वीकारण्यायोग्य व्यवहाराशिवाय निश्चय कसा असू शकतो? व्यवहारातूनच निश्चयाची उत्पत्ती होत असते. व्यवहाराची परिपूर्ण अवस्था म्हणजे निश्चयाची सुरुवात. म्हणजे व्यवहाराची विशुद्धी जिथं वाढत जाते तिथं निश्चयाची सुरुवात, तिथून सुरुवात होत असते. म्हणून व्यवहार सोडून कधी काही करायचं नाही. त्या व्यवहाराचे अनेक भेद आहेत. मग त्याच्यामध्ये मग तुमचं लोकव्यवहार पण फार महत्त्वाचा मानला जातो. त्या व्यक्तीचा स्वभाव काय आहे तो भाग नंतरचा आहे, पण त्या व्यक्तीच्या पदाला त्याचा सन्मान देणं फार गरजेचं असं म्हणतात. लोकव्यवहार चालू आहे. समजा एक अत्यंत चुकीची व्यक्ती आहे, पूर्वी चुकीची होती तुम्हाला माहिती आहे, पण आज ती विशिष्ट जर पदावर राजकीय, प्रशासकीय आदी अशा पदावर जर बसली असेल तर त्या व्यक्तीला विशिष्ट कार्यक्रमात इच्छा नसली तरी त्या व्यक्तींना बोलवावंच लागतं. तो लोकव्यवहार जर तुम्ही नाही पाळला तर तुमचं लोकजीवन अस्वस्थ झाल्याशिवाय, अस्थिर झाल्याशिवाय चालणार, म्हणजे होणारच ते. त्यामुळं वयावृत्त या गुणामुळं अनेक गुणांची प्राप्ती होते. भक्तांबरजीमध्ये सुद्धा एक श्लोक येतो की हे भगवन, एक सेवक एखाद्या राजाची स्तुती करतो, थोडं कौतुक करतो, तर राजासुद्धा त्याच्या गळ्यातली किंवा हातातली सोन्याची किंवा याचे आभूषण त्याला बक्षीस म्हणून देतो. मग हे आदिनाथ भगवान, तुझी स्तुती आणि तुझी पूजा केल्यानंतर मला सामान्य आणि विशेष दोन्ही सुखाची प्राप्ती होणार नाही का? म्हणजे एक राजा, आपण सुद्धा बघा आपल्या व्यवहारात थोडं आपलं कोणतं कौतुक केलं तर आपण त्याला लगी, आता बाहेर तुमच्या जनरल जीवनामध्ये जरा तुम्हाला कोणतर दोस्त 4 लोक जरा कौतुक केली, चल जेवायला, चल चहा देतो, चल नाश्ता देतो. असा कोल्हापुरात एक फंटर आहे, तुम्हाला सांगितलं तर पटणार नाही. नुसता काय काय शेडजी म्हटलं तर शेती विकलेल्याच्या 9 कोटी रुपये त्याने 1.5 वर्षात कधी घालवला कळलं नाही, घरातल्यांना कळलं नाही. नुसता काय काय साहेब म्हटले की 5-25 पोरं संध्याकाळी घेऊन गेलाच. 8-9 कोटी काय काय म्हणजे काय जो एक आकडा किती मोठा आहे. आणि आज परत 2-2.5 कोटीचं कर्ज आहे. म्हणजे लोक कौतुकाला एवढी भारावून जातात की विवेक तिथं पूर्णपणे नष्ट होतो.
मग जर एक सामान्य व्यक्ती थोडी स्तुती आणि थोडी कौतुक केल्यावर समोरच्यांना असं बक्षीस देत असेल, तर सामान्य व्यक्तीपेक्षा भगवान मोठे आहेत का नाहीत? तुम्हाला काय वाटते? कुंभोजवाल्यांना आहेत की नाही? भगवान मोठे आहेत ना? मग एक सामान्य व्यक्ती जर एवढं कौतुक केल्यावर एखादी वस्तू भेट देत असेल, तर भगवंतांची स्तुती, भगवंतांची पूजा, भगवंतांचं गुणगान केल्यानंतर काय मिळणार नाही आपल्याला? नक्की मिळणार ना? पण काही सुशिक्षित लोकांची, काही नास्तिक लोकांची काही अशी मान्यता आहे की मंदिरात जाणं म्हणजे वेळ वाया घालवू नये. ज्यांना काम धंदा काय नाही अशी सगळी लोक मंदिरात, आणि अशी सगळी लोक त्या ठिकाणी साधू संतांच्या मागं लागतात. पण त्या लोकांना त्याचं महत्त्व त्यावेळेलाच कळेल की ज्या वेळेला आपल्याला त्याचं फळाची अनुभूती घेता येईल. तर हे जोपर्यंत आपण समजावून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला कुठलीच गोष्ट कळणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी वयोवृत्ती केल्यानंतर साधूंच्या मध्ये जे साधू वयोवृत्ती किंवा जे सावक वयोवृत्ती करत असतात त्यांच्यात महान गुणांची प्राप्ती होत असते. आणि म्हणून स्वाध्याय, ध्यान या सगळ्यामध्ये स्वतःचं कल्याण होईल, पण वयोवृत्तीमध्ये स्वतःचं पण कल्याण होणार आहे आणि इतरांचं कल्याण होणार. म्हणून वयोवृत्ती करणं फार गरजेचं आहे. मग प्रश्न केला, संदीप भैयासारख्या एका शान्या माणसानं, आहे की निशानं वाटते नव्ह का? बरं, वयोवृत्य रथ और स्वाध्याय रथ, इन दोनों में कौन साधु श्रेष्ठ है और क्यों? हे व्यवहार चालू आहे इथं. चर्चा कशाची चालू आहे? व्यवहाराची. म्हणून जोपर्यंत तुम्ही ही नई विवक्षा बघणार नाही तोपर्यंत आपल्याला खरा धर्म कळणार नाही. आता तुम्हाला कोणतरी विचारलं, तुम्ही जिथं आहात इथं आहे, पण जनरली विचारलं, हिमालय पर्वत कुठल्या दिशेला आहे सांगा बघूया. हिमालय कुणीकडे आहे? उत्तरेला. आता हे तुम्ही सगळं पाठ केला, हिमालय उत्तरेला आहे, हिमालय उत्तरेला आहे, हिमालय उत्तरेला आहे. आणि थोड्या दिवसानं तुम्हाला काहीतरी कारणानिमित्त तुम्हाला तिकडं चीनला जायची पाळी आली, चीनमध्ये, आणि तिथं तुम्हाला प्रश्न पडला, विचारला हिमालय कुणीकडं आहे. तुम्ही पाठ केला असलं तर काय सांगणार? उत्तरेला आहे. पण चीनच्या अपेक्षेनं कुणीकडं आहे? दक्षिणेला. आणि भारताच्या अपेक्षेनं किंवा तुमच्या कुंभोजच्या, कोल्हापूरच्या याच्या अपेक्षेनं कुणीकडं आहे? उत्तरेला. हे अपेक्षा एक शब्द आहे ना, तो जोपर्यंत तुम्ही लावणार नाही तोपर्यंत आम्हाला खरा धर्मच समजणार. त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय? जग आता बदललंय, त्यामुळं साधूंनी सुद्धा आपला धर्म थोडा बदलला पाहिजे आणि शुद्धीला, जंगलला, काडगीला आता जरा लॅट्रिन बाथरूममध्ये साधूंनी गेलं पाहिजे. श्रावकांच्या अपेक्षेनं तुम्ही जरी विचार करत असला तर साधूच्या अपेक्षेनं, तुमच्या अपेक्षेने 1 मिनटं ते बरोबर आहे धरा, पण साधूंच्या अपेक्षेनं, साधू धर्माच्या अपेक्षेनं, हे अपेक्षाकृत कथन तुम्ही लावत नसल्यामुळं, एकांतानं आपण विचार केल्यामुळं, हे आम्ही जसं आता आमच्यावर जी परिस्थिती आलेली आहे त्याच्यात साधूंनी कॉम्प्रोमाइज केलं पाहिजे, किंवा साधूंनी, आता आपण विहार करत असतोय, आता आम्ही एक तो धर्म स्वीकारला आहे, आता आम्हाला वाटते की आम्ही उन्हामध्ये चालत असताना बिन पायात घालता चालतोय. श्रावकांनी सुद्धा साधूंच्या बरोबर पायात न घालताच चाललं पाहिजे.
तुम्ही त्यांना समजावून सांगा, जिथं हिंसात्मक वस्तू तयार झालेल्या असतात, म्हणजे चमड्याची चप्पल, चमड्याचे बेल्ट्स, असे तुम्ही कधीच घालायचे नसतात. साधूबरोबर नव्हे, कधीच त्याचा उपयोग करायचा नाही. पण आता आम्ही जर असा नियम घेतला तर तुम्ही कोण आमच्याबरोबर इच्छिला? तुम्ही काय म्हणणार? तुमचा धर्म तुमच्या पुरतं, आम्हाला जमते तेवढं आम्ही करतो. मग तसंच एखादा नियम साधूवर लादताना, महाराजजी आता पोरांची लग्न होईनात म्हणून काही वेळेला बाहेरच्या मुली या लागल्यात, तुम्ही ते कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. तुम्ही आमच्यासाठी कॉम्प्रोमाइज केला, बिन पायात घालता उन्हात चालायचं. मग तुम्ही एक तासभर कॉम्प्रोमाइज करत नाही जा, आम्ही आमच्या आयुष्याचा धर्म कसा कॉम्प्रोमाइज करायचा? खरं आहे काय खोटं आहे? त्यामुळं तुमच्या परिस्थितीनुसार अपेक्षेनं तुम्ही बरोबर आहे असं तुम्हाला जरी वाटत असलं तर ती अपेक्षा साधूंच्यासाठी काय आहे? चुकीची आहे. असं अपेक्षाकृत कथन करत आपण ज्यावेळी धर्म आणि समोरच्या सगळ्यांच्या बाबतीत तुम्ही जर चिंतन आणि निर्णय घेत गेला तर तुम्हाला जगामध्ये कोणतीही व्यक्ती वाईट दिसणार नाही, कोणतीही व्यक्ती तुम्हाला चुकीची दिसणार नाही. आणि चुकीची जरी असली तरी तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल कधी राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, हेवे दावे कधी येणार नाही. म्हणून इथं हा व्यवहार धर्म चालू आहे. त्या अपेक्षेनं वयोवृत्ती करणारा श्रेष्ठ काय स्वाध्याय करणारा श्रेष्ठ? विचारल्यानंतर आचार्य सांगतात, स्वाध्याय में तत्पर रहने वाले साधु से वैयावृत्त करने वाला साधु श्रेष्ठ है, कारण कि स्वाध्याय में संलग्न साधु मात्र स्वयं की ही आत्मोन्नति करता है, जबकि वैयावृत्त में तत्पर साधु स्वयं को भी और अन्य को भी उन्नत बनाता है. स्वाध्यायामध्ये जो रत असतो साधू, तो फक्त स्वतःसाठी कल्याणाच्या अपेक्षेनं तो स्वाध्याय करत असतो. पण वयावृत्ती करणारा जो साधू असतो, तो साधू किंवा तो श्रावक आपल्याबरोबर, म्हणजे समोरच्याची तर सेवा त्यांना करायचीच आहे, पण त्या समोरच्यांची सेवा करत असताना त्या ठिकाणी स्वतःच्या आत्म्याचं चिंतन करत असताना तो इतरांना स्थिर करण्यासाठी, इतरांना रत्नत्रयामध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टीसाठी तो प्रयत्नशील असतो. म्हणून 3 गोष्टी आहेत. नंदू, ऐकायलाच काय? 3 गोष्टी. एक उपयोग, एक सदुपयोग आणि एक दुरुपयोग. उपयोग किती प्रकारचे आहेत? 3. आपल्याला मिळालेलं शरीर, आपल्याला मिळालेला पैसा, धन आणि आपल्याला मिळालेलं जीवन, या सगळ्याचा उपयोग फक्त स्वतःसाठी करायचा. इतरांचा त्याचा काही संबंध ठेवायचा नाही. फक्त माझ्या एकट्यासाठीच हे सगळं मला मिळालंय असं जो व्यक्ती जीवन जगतो, तो फक्त उपयोग करायला लागलाय. तो काय करायला लागलाय? उपयोग. सदुपयोग, मला जे मिळालंय ते मला जाता जाता इतरांच्या चांगल्यासाठी, इतरांच्या कल्याणासाठी, इतरांच्या जीवनात आनंद देण्यासाठी मला थोडे याचा उपयोग थोडा तरी केला पाहिजे. म्हणजे मला पण आनंदी राहायचं आहे आणि माझ्या सोबत किंवा धर्मबंधू किंवा धर्म यांनाही आनंद द्यायचा आहे. म्हणून जो परोपकार किंवा संयोगाच्या भूमिकेनं तन, मन आणि धन, जीवन याचा उपयोग करतो, तो सदुपयोग.
आणि ज्याच्यामध्ये स्वतःचं पण नुकसान होणार आहे आणि ज्याच्यासाठी मी त्याचा उपयोग करायला लागलोय त्यांचंही नुकसान होणार आहे. म्हणजे तुमचा वेळ सप्तव्यसनासाठी लावला, तुमचा पैसा सप्तव्यसनासाठी लावला, तुमचा पैसा तुमचं शरीर सप्तव्यसनासाठी लावला, तुमचं वेळ सप्तव्यसनासाठी लावला. भांडण, तंटा, ईर्ष्या, मत्सर याच्यासाठी लावला. तुमचं नुकसान होणार आहे का फायदा होणार आहे? नुकसान. आणि तुमच्यासोबत जी चार आहेत त्यांचं पण काय होणार आहे? नुकसान. तुम्ही चांगलं करायला लागला, मंदिरला यायला लागला, साधू संतांच्या सान्निध्यात राहिला, त्याच्या पलीकडे जाऊन तुमच्या बायका पोरांच्यात बसून तुम्ही तुमचा वेळ आईवडिलांच्यात घालून तुम्ही वेळ वाया घालवा लागला. तुम्ही सुखी राहशील का नाही? तुमचे आईवडील सुखी राहतील का नाही? तुमचा परिवार सुखी राहील का नाही? परिवार सुखी राहण्यासाठी पैसा लागत नाही. परिवाराला आनंदी ठेवण्यासाठी धन संपत्ती ऐश्वर्य लागत नाही. परिवार सुखी समाधानी आनंदी राहण्यासाठी फक्त विश्वास आणि त्यांच्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. काय करावा लागतो? वेळ द्यावा लागतो. आम्हाला जगासाठी एवढा वेळ आहे. आमची पोरं कधी शाळेला जातात, आमची पोरं कधी शाळेत नेतात आणि आमची पोरं कधी झोपतात आम्हाला माहीतच नाही. तुम्ही रात्र दिवसभर एवढं काम करून रात्री माणसांच्यात बसून येता, तुम्ही यायच्या अगोदर पोरं झोपलेली असतात आणि तुम्ही रात्री उशिरा येता त्यामुळे सकाळी उशिरा उठता आणि तुम्ही उठायच्या अगोदर पोरं सकाळी उठून शाळेला निघून गेलेले असतात. खरं आहे काय खोटं आहे? आजची शिक्षण पद्धती, जीवन पद्धती अशीच आहे ना. मग त्यांना पण मुलांना हेच वाटतं की हे तरुणपणामध्ये पैसा आणि बाहेरचं जग हेच जीवन आहे. त्यामुळे ती ज्यावेळी तरुण होतात ते पैसे मिळवणं आणि आपल्या बाहेरच्या मित्रांच्यात जीवन व्यतीत करणं ह्यालाच महत्त्व देतात. मग ते तुमच्या म्हातारपणात तुमच्यासाठी आणि त्यांच्या बायका पोरांच्यासाठी जगावं असं त्यांना वाटतच नाही. का वाटत नाही? त्यांच्यापुढं आम्ही तसं वागलोय. म्हणून उपयोग कशातला म्हणायचं, सदुपयोग कसा करायचा आणि दुरुपयोग काय आहे, ह्या तीन उपयोगाचा अर्थ जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तोपर्यंत आम्हाला सौभाग्यानं मिळालेलं तन मन धन हे वेळ हे आयुष्य याचा आम्ही कुठं उपयोग करायचा कळणार नाही. हे जग अत्यंत स्वार्थी आहे, लक्षात ठेवा. तुमच्या बुद्धीचा उपयोग आहे तोपर्यंत मी तुमच्याजवळ आहे किंवा तुम्ही माझ्याजवळ आहे. तुमच्या पैशाचा उपयोग मला आहे तोपर्यंत तुम्ही माझा आहे. नाहीतर जग संकटाच्या काळात उपयोगाला पडतो तो खरा मित्र असतो. आपल्यावर संकटच येण्यासारखं जो आपल्याशी व्यवहार करतो तो कसा मित्र आहे? म्हणून पारिवारिक जीवन असू दे, आध्यात्मिक जीवन असू दे, सामाजिक जीवन असू दे, व्यावहारिक जीवन असू दे, ही जगण्याची सुद्धा एक कला आहे. हे समजावून घेण्याची सुद्धा एक कला आहे. म्हणून आचार्य म्हणतात की स्वाध्याय करणारा, तुमच्याकडं कुंभोजवाल्यांच्याकडं कोट्यवधी रुपयाची प्रॉपर्टी आहे एखाद्या व्यक्तीकडं, पण कधी मंदिरात 1 रुपये दान देत नाही, कधी त्यांच्या घरात साधूंचा आहार झाला नाही, पण बाहेर 2-4 लोकांना घेऊन आरामात चैनी करत फिरतो. आणि एक व्यक्ती 2-3 एकर शेतीवाला आहे, सर्वसामान्य कुटुंबातला आहे, पण महावीर जयंतीला जैन युवा मंचच्या मुलांना दुसऱ्यांदा आपल्या दारात येऊन देत नाही. पहिला आल्यावर भले 500 रुपये मिळू दे, 500 रुपये देतो. अनंत पौर्णिमेला कमिटी असू दे, वीर सेवा दल असू दे, त्यांनी गेलं हे माझ्याकडे आहे तेवढं 500 रुपये घ्या, जय जिनेंद्र. चातुर्मास चालू आहे, माझी कॅपॅसिटी फार मोठी नाही हो बा, पण घ्या, चातुर्मास एवढा छान करायला लागला आहे, तुम्ही घ्या, 5,000 रुपये घ्या.
तो निघून गेला. सांगा आता, कोट्यावधी प्रॉपर्टीचा माणसानं आपल्या संपत्तीचा उपयोग करायला लागलाय काय? 500 रुपये देणारा माणूस आपल्या जीवनात संपत्तीचा उपयोग करायला लागलाय. चांगला उपयोग कोण करायला लागलाय? त्यामुळे पैसे तुमच्याकडे किती आहेत आणि तुमच्याकडे माणसं किती आहेत ह्याच्याशी तुमच्या जीवनाचा काहीही संबंध नाही. तुमच्या जीवनाचा आनंद त्या पैशाचा, त्या माणसांचा आणि तुमच्याकडे असणाऱ्या परिस्थितीचा, कशा पद्धतीनं त्याचा उपयोग करावा लागला आहे आणि त्याच्याकडे बघण्याची दृष्टी तुमची आणि माझी काय आहे, त्याच्यावर आपलं जीवन आनंदी, सुखी आणि दुःखी ठरलेलं असतं. म्हणून स्वार्थ त्यागून स्वपर कल्याणाची जिथं भूमिका असते तिथं व्यवहार असतो. आणि ज्या वेळेला परापासून ममत्वभाव सुटून फक्त स्वतःच्या आत्मचिंतनामध्ये, स्वरूपामध्ये, स्वभावामध्ये लीन होण्याचा पुरुषार्थ केला जातो, त्याला निश्चय म्हटलं जातं. म्हणून इथं व्यवहारामध्ये स्वाध्याय करणारा जो साधू असतो तो स्वतःमध्ये फक्त स्वतःच्या स्वार्थाचा, स्वतःच्या ध्येयासाठी तो करत असतो. परंतु वयावृत्ती करणारा जो साधू असतो तो वयावृत्ती करणारा साधू स्वतःचंही कल्याण करत इतरांच्याही कल्याणामध्ये सहभागी होत असतो. म्हणून वयावृत्ती करणारा साधू हा श्रेष्ठ मानला, चांगला मानला जातो, उन्नत मानला जातो. याचा अर्थ स्वाध्याय करणारे चुकीचे आहेत असं नाही. ज्यावेळेला माझी वैयक्तिक भूमिका येईल माझ्या कल्याणाची, त्यावेळी मला स्वाध्यायाचं निमित्त आहे. पण मी स्वाध्याय करत असताना तुम्ही कुंभोजवाले माझे रोज इथं जय जयकार घाला, अजून एक 100-200 डिजिटल आणून लावा, सगळं करा आणि चौकाचं लावू नका. आम्हाला चौकावट्ट लावायचं नाही, आहार द्यायचं नाही, काय करायचं नाही. बघूया मी स्वाध्याय किती दिवस करतोय. दुसऱ्या दिवशी माझा स्वाध्याय होईल, तिसऱ्या दिवशी माझा स्वाध्याय होईल. आम्ही स्वाध्याय करायला लागलोय, आम्ही तपश्चर्या करतो किंवा जाता जाता साधना करत हे आम्ही सगळं करतोय. ह्याला तुम्ही श्रावक निमित्त आहे काय नाही ह्या गोष्टीला? मग श्रावकांच्या निमित्तानं जर मी माझा स्वाध्याय आणि माझं आत्मकल्याण करत असेल तर जाता जाता श्रावकांचं थोडं तरी कल्याण होण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तुमच्यासाठी काहीतरी प्रबोधन, मार्गदर्शन, उपदेश तुम्हाला करायला पाहिजे का नको? आज मी अत्यंत ज्ञानी साधू आहे, अत्यंत ज्ञानी, पण मला एकट्याला फिरायला परवानगी नाही. एक तर साधू माझ्यासोबत असणं गरजेचं आहे. मग माझ्या चर्येला दोष लागू नये ही भावना मला जर असेल तर मग म्हातारं महाराज असू देत किंवा तरणे महाराज असू देत, हे माझ्यासोबत आहेत ना. माझ्या रत्नत्रयाला सुरक्षित आणि निर्दोष ठेवण्यासाठी हे निमित्त आहेत का नाहीत? आहेत. मग यांची वयावृत्ती मला करायला पाहिजे का नको? यांची सेवा करायला पाहिजे का नको? आणि त्यांनी पण एकटे फिरणार होते, त्यांना पण दोष लागणार होता. मग त्यांनी माझ्यासोबत आहेत म्हणजे त्यांच्या रत्नत्रयाला सुरक्षित ठेवण्यासाठी मी निमित्त आहे. माझ्या रत्नत्रयाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी निमित्त आहेत. तर एकमेकाची वयावृत्ती करायला पाहिजे का नको? म्हणजे कोण कुणावर उपकार करत नाही, एकमेक सहयोगी आहे. परोस्परो ग्रहो जीवाना, एकमेकावर सगळं अवलंबून आहे, लक्षात ठेवा. साधू श्रावकांच्या सेवेवर अवलंबून आहे आणि श्रावक साधूंच्या उपदेशावर अवलंबून आहे. केवळ साधूंच्यामुळं कधीही धर्म सुरक्षित राहणार नाही आणि केवळ श्रावकांच्यामुळं धर्म सुरक्षित राहणार नाही.
हा धर्म जर सुरक्षित ठेवायचा असेल तर साधू आणि श्रावक ह्या दोन्हींचा ताळमेळ व्यवस्थित असलाच पाहिजे. संपत्ती तुमच्याकडे भरपूर आहे, पण बायकोचा तुमच्याशी मेळ नाही आणि तुमचा बायकोशी मेळ नाही, संसार चांगला चालणार आहे? आणि संपत्ती कमी आहे, पण तुमचा एकमेकांच्यावर एवढा विश्वास आहे की आज एकच भाकरी करण्या एवढं ज्वारी आमच्या घरात आहे, पीठ आमच्या घरात आहे, पण दोघांचं एकमेकावर एवढं प्रेम आणि एवढा विश्वास आहे. कधीही तुमची पत्नी, तुम्ही किती वेळानं घराकडे गेला तर ती एक भाकरी तशीच ठेवणार, अर्धी ती खाणार, अर्धी तुम्हाला देणार, तुम्ही अर्धी खाल्ल्यावर मग ती अर्धी खाणार. हा नियम आहे. आणि त्यामुळं तो संसार चांगला, व्यवस्थित, सुखी, समाधानी चालतो. मस्त एकेकांच्या घरात चांदीची आणि सोन्याची ताटले आणि मस्त पाहिजे तसलं मोठ्या कंपनीचं सगळं तेल आहे, सगळं घरात वस्तू आहेत, पण बायको नवऱ्याला वाढत नाही आणि नवरा बायको आजारी पडला तर विचारत नाही. काय करायचे त्या संपत्तीला घेऊन? त्याच्यात प्रेम असणार आहे? त्या घरात आनंद असणार आहे? नाही. म्हणून संसार केवळ पतीमुळं होत नाही, केवळ पत्नीमुळं होत नाही. पती पत्नीच्या विचारानं संसार आनंदी चालतो. तसं धर्म केवळ साधूंच्यामुळं चालत नाही, केवळ श्रावकांच्यामुळं चालत नाही. धर्म चाललाय आणि सुरक्षित राहिलाय, आज राहणार आहे, आणि पुढं राहायचं असेल तर साधू आणि श्रावक ह्या दोन्हींच्यामध्ये ताळमेळ आणि एकमेकांच्याबद्दल प्रेम, विश्वास, आस्था असणं फार गरजेचं आहे. त्यामुळं वयावरती करणारा जो साधू असतो तो त्या समोरच्या साधूचं रत्नत्रय स्थिर करतच असतो, पण त्याच्या रत्नत्रयाला स्थिर करण्यामुळं स्वतःचं रत्नत्रय सुद्धा स्थिर राहत असतं. तुम्ही दुसऱ्याला सेंट मारला किंवा एक चंदनाची काठी घेतला आणि ती दुसऱ्याला दिला तर समोरच्यालाच त्याचा चांगला वास येणार आहे काय तुमच्या पण अंगावर 2-3 शिंतोडे पडणार आहेत? पडणार आहेत ना. समोरच्याचा पण वास येणार आहे, स्वतःला पण येणार. आणि तेच तुम्ही दुसऱ्याला काळं लावायला गेला तर पहिला आपल्याला पण काळं लागणार आहे आणि तसं दुसऱ्याचं चांगलं करायचे भाव केलो तर दुसऱ्याचं पण चांगलं होणार आहे, आमचं होणार. दुसऱ्याचं होईल काही नाही माहीत नाही, पण आमचं तर. आणि दुसऱ्याचं जर वाईट करायचा आम्ही भाव केलो तर दुसऱ्याचं वाईट होईल काही नाही माहीत नाही, आपलं तर वाईट नियमानं होणार आहे. म्हणून स्वाध्याय करने वाले साधु पर यदि कोई विपत्ति आ जाती है तो उसे भी अपनी विपत्ति दूर कराने के लिए वयावृत्ति करने वाले का मुखापेक्षी होना पड़ता है. म्हणजे इथं काय सांगितलं, किती स्वाध्याय करू दे, किती सांगालो ना, मुखापेक्षी म्हणजे त्याच्या तोंडापुढं, आणि आला बघ माझ्याच पुढं भांडण करून गेलता, आता आहे काय माझ्याशिवाय कोण, असं म्हणतोय की नाही? हां, कोण म्हणत नाही ना. मग किती मी मगाच सांगत होतो ना, मला कितीही स्वाध्याय असू दे, पण माझ्या समाधीच्या वेळेला मला सेवा करणारा साधूच गरजेचा असतो. ज्ञान कमी असलं तर त्या साधूकडे चालेल. ऐकायला का झोपायला आहे? सगळी ऐकायलाय साधू लोक. म्हणून ज्यांना समाधी साधायची आहे त्यांनी दुसऱ्या साधूंचा पण आदर करायचा, आणि ज्यांना भविष्यात समाधी साधायची आहे त्यांनी आत्ता ज्यांची समाधीची इच्छा आहे त्यांची सेवा करायची भाव धरलं पाहिजे. असं म्हणायचं नाही आपण की त्यांचंच तेवढं काम आहे ते. समजा एक कोण नसले, तुमच्याकडे किती पण ज्ञान असू दे आणि तुम्ही किती पण तपस्वी असा,
तुमची समाधी होणार आहे? तुम्हाला काडगीला न्यायला, तुम्हाला सगळ्यांना न्यायला ह्यांची गरज आहे की नाही, आवश्यकता आहे की नाही? त्यामुळं समाधीस्थ साधूंनी परिणाम शांत स्थिर ठेवून सगळ्यांच्या बरोबर आनंदानं राहायचं. आणि सेवा करणाऱ्या साधूंनी समाधीस्थ साधूचे परिणाम बिघडणार नाहीत, आणि बिघडले तरी त्याला स्थिर करण्यासारखं हितमिती प्रिय वचन बोलून सेवेचे भाव ठेवून आपल्याला करायला पाहिजे. म्हणून ह्या पंचम कालात तरी निदान बिना साधूच्या संयोगाशिवाय एका साधूची संलेखना होऊ शकत नाही, समाधी होऊ शकत नाही, आणि तो स्थिरच राहू शकत नाही. म्हणून एकमेकावर पूरक आहेत. समाधी करणाऱ्यांनी, समाधी करताना व्यवस्था करणाऱ्यांना उपकारक मानलं पाहिजे, आणि समाधीची सेवा व्यवस्था करणाऱ्यांनी समाधी करणाऱ्यांना उपकारक मानलं पाहिजे, की माझ्या समाधीच्या अभ्यासासाठी मला यांनी संधी दिली. असं जीवन जर आपण एकमेकासाठी जगलो व्यवहारामध्ये, तर आपलंही कल्याण होतं, इतरांचंही कल्याण होतं. आणि तशी भूमिका आपल्याकडं असणं फार गरजेचं आहे. तसे परिणाम, तसा पुरुषार्थ, तशी भावना एकमेकाशी आपण ठेवून आपण आपलं जीवन आनंदमय जगूया, आणि इतरांचंही जीवन आनंदमय करण्याचा प्रयत्न करूया. एवढीच मंगलमय भावना करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.